तर तुझं सईवरती प्रेम आहे? काय विचारतोय मी तुला? तुझं सईवरती प्रेम आहे की नाहीये? नाही ते नाहीये. नाही म्हणजे तसं नाही म्हणजे आहे. अरे हे बघ, आज जे काही माझ्या आबूरचे धिंडवडे निघालेत ना, त्यानंतर मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात उत्तर हवंय. याच्या पुढे कोणत्याही गोष्टीचं खापर मला माझ्या डोक्यावरती फोडून घ्यायचं नाही. शांत. आदित्य, तुझं सईवरती प्रेम आहे की नाहीये? हा. अरे बोल ना रे, आधी बोल ना का काहीतरी. हो. अरे शुंभासारखा बसलायस काय? आता किती वेळ घेणार आहेस? अरे दादा एवढे प्रश्न विचारतोय ते उत्तर दे ना. एवढे प्रश्न त्याने आम्हाला विचारले असते तर आम्ही अरे नाहीच म्हणालो असतो ना. कारण आम्ही कधीच कोणाच्या प्रेमात पडलो नाही. पण तुझं तसं नाहीये ना. तू पडलायस प्रेमात, मला माहितीये. कारण तू आधीच माझ्याकडे कबूल केलंयस ते झोपाळ्यावर. तसं यांच्याकडे कबूल कर. यांनी तुझ्यासमोर आधीच कबूल केलं होतं? याने तुझ्याकडे आधीच कबूल केलं? यानं तुझ्याकडे आधीच कबूल केलंय? म्हणजे काय झालं? बरोबर रे. नाही नाही, हा तुझा लाडका, आम्ही कोण? अरे तुझं सोड, हा माझ्या सगळ्यात जवळचा. मला सोडून ह्याने त्याला पहिल्यांदा सांगितलं. अरे त्या दिवशी या दोघांना मी नरिमन पॉइंटला बघितलं होतं. त्याआधी मी दोघांना सायकलवर बघितलं होतं. अरे माझ्याकडे पहिल्यांदा गॅरेज मध्ये आली होती सई. अरे तुझ्या गॅरेज मध्ये प्रेमात नाही पडली ती. मग का तुझ्यामुळे पडले? तर जेव्हा कधी पडले तर सगळ्यात आधी मला कळलं. त्याआधी मला माहिती होतं. एक मिनिट गप्पा बसा. जर काय सगळ्यांना सगळं आधीच माहिती होतं तर मलाही ते कळायला हवं. मी शेवटचं विचारतो, तुझं सईवरती प्रेम आहे की नाही? आहे. माझं सईवर प्रेम आहे. प्रेम आहे म्हणजे नक्की काय आहे? प्रेम आहे म्हणजे मला ती आवडते. आवडायला काय? तुला भेंडीची भाजी आवडते म्हणून का तुझं भेंडीच्या भाजीवरती प्रेम आहे का? नाही. मग तुला नक्की काय वाटतं भेंडीबद्दल? थांब रे, तुला सईबद्दल नक्की काय वाटतं? मला असं शब्दात नाही रे सांगू शकत. पण आहे, प्रेम आहे. बर, मग आहे तर किती प्रेम आहे? खूप. खूप म्हणजे किती? 14 किलो असेल. नाही 14 क्विंटल असेल. किंवा 14 टन पण असेल. गप्पा बसा रे. काय चाललंय तुमचं? मी बोलतोय ना त्याच्याशी. अरे दादा हा काय प्रश्न आहे का? किती प्रेम आहे? दादाने आज प्रेम म्हणजे भेंडीची भाजी असाच हिशोब चालवलाय. हो ना. नाही म्हणजे असं मोजून कसं सांगणार ना प्रेम किती येते. प्रेमाला काही प्रमाण नसतं. हा पण प्रेम प्रमाणाबाहेरच होतं ना. सो बघ, मला जगाचं तत्वज्ञान नको सांगू, तुझं सांग. तुझंही प्रमाणाबाहेर प्रेम आहे का सईवरती? हो. म्हणजे जर का ती तुझ्या आयुष्यात नसेल, तिचं प्रेम तुझ्या आयुष्यात नसेल तर तुला असा किती फरक पडणार आहे तुझ्या आयुष्यात? तसं झालंच तर त्याला आयुष्य नाही रे म्हणता येणार. त्याला फक्त जगणं म्हणावं लागेल. आणि असं जगणं मी नाही जगू शकत. म्हणजे तू सईच्या प्रेमापायी जीवही देशील? आणि मग आमचं काय होईल? दादा मामा, एक वेळ आतल्या आत मरेन मी. तुम्हाला काही त्रास होणार. शक्य आहे? होईल. आता हॉस्पिटलमध्ये तुला वचन दिल्यापासून ते आज इथं साखरपुड्याला उभे राहीपर्यंत मला हातून किती त्रास होत होता कुठं जाणवू दिलं मी तुला. आणि कधी जाणवलं असेलच तर सॉरी. आदित्य, मला काही तुला छळायची हौस नाही, पण माझा स्वतःचा अनुभव खूप वाईट आहे. एक चुकीचा निर्णय आणि घरं तुटतात आणि माणसंही तुटतात. दादा मामा,
माझं जिच्यावर प्रेम आहे ना, तिचं माझ्या इतकंच तुमच्यावरही प्रेम आहे. ती तुम्हाला, या घराला इतकं घट्ट धरून ठेवेल ना, ती सुटावं म्हणलं तरी सुटता येणार नाही. तुटणं तर खूप दूर राहील. दादा, आता तरी पटतंय ना? आदित्य नाही चुकत. अरे दादा, प्रेमात आहेत रे पोरं. वेड्यासारखं प्रेम करतात, पण खरं प्रेम करतात. आणि अरे दादा, आपल्या सगळ्यांसाठी आदित्यचा आनंद जास्त महत्वाचा आहे. आपण त्याचा विचार करूयात ना. दादा मामा, बस, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. मला कळलंय की तुझं तिच्यावरती कसं आणि किती प्रेम आहे ते. पण हे तिला माहितीये का सगळं? नाही. नाही. अरे मग जाऊन सांग तिला, आणि लग्न करून तिला घेऊन ये इकडे कायमची. अरे हो, हे सगळं तुला तुझा दुष्ट आणि कजाक दादा मामा सांगतोय. अरे सगळे ब्रह्मे तिची वाट बघतायत ह्या घरात. पण आदित्य, आयुष्यात पहिल्यांदा या दादा मामाने आपला दिलेला शब्द मागे घेतलाय. तो फक्त तुझ्या एकट्यासाठी नाही, तर या घरातल्यांच्या आनंदासाठी. तेव्हा आता या घरामध्ये आनंद येईल, त्याची जबाबदारी फक्त तुझ्या एकट्याची असेल. हो हो, सगळी जबाबदारी तुझी. घेतली. अरे म्हण आदित्य. अरे आधी सगळं तुझ्या मनासारखं घडतंय. प्रत्यक्ष दादा तुझ्या पाठीशी आहे. अरे जा ना, आता कसली वाट बघतोयस? आता हे नाही होऊ शकणार. आता कसं होणार? तर मी नाही जाऊन विचारू शकत तिला. आमचं नाही लग्न होऊ शकत. अरे पण का? कारण तिचं लग्न ठरलंय ना मामा. परवाचे आज मेहंदी चालू असेल, पण खूप उशीर केला मामा. सगळंच संपलं. आता काही होऊ शकत नाही. अरे वा, हे तयार. ए आले मी, एकच मिनिट आले. नमस्कार नमस्कार, या बसा 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 बसा, या. शशी, रुमाल का बांधलास चेहऱ्यावर? काढ रुमाल. अरे असं काय करतोस? काढ रुमाल. नाही काढणार. तू घाबरू नकोस, तू काढ. मी घाबरून रुमाल बांधलेला नाहीये. मग मी माझ्या बेटूसाठी रुमाल बांधलाय. सईसाठी? कुठे आहे माझी बेटू? बेटू, बेटा तू त्याला चांगला माणूस म्हणतेस ना, तो खूप मोठा झोलर आहे. झोलर फ्रॉड केले त्याने लाखो करोडोंचे. सई, इथे ये. जंतर मंतर मस्त कलंदर, तेरा डैडू काला बंदर, कर भला जादू चला, बेटूला होऊ दे खुशी आणि उडत जाऊ दे मिशी. सई, तुझा डॅडू बघ ना कसा दिसतोय. कैसा लगा मेरा शर्मू, बेटू हसतच नाही यार. इट्स ओके. तिला थोडासा वेळ दे, सगळं काही ठीक होईल. एकदा सांगितलं ना, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. का नाही जाता येणार? हे बघा, माझ्या बेस्ट फ्रेंडची मेहंदी आतमध्ये, तुम्ही मला जाऊ द्या.
ते आम्हाला काय माहित नाही. तुम्हाला आतमध्ये एंट्री नाहीये. मी गुपचूप सांगतेय, मला आज जाऊ द्या, नाहीतर 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 काय बोल ना. बचाओ, हेल्प मी, ये गुंडे मेरी इज्जत लूट रहे, बचाओ अंकल. चुप चुप. माझ्या इज्जतचा भाजीपाला करू नकोस, ओरडू नकोस. चल. 1 मिनिट. तू कोण? तू आत कसा शिरला? ए झिरो, माझ्याच घरात मला विचारतो मी कोण? तुझं घर? मग अरे मायसेल्फ शशिकांत बिराजदार. तिचं लग्न आहे ना, त्या बेटूचा एकुलता एक डॅडू आहे मी. खोटं बोलू नका. पोरीचा बाप असा दिसत नाही. आमच्याकडे फोटो आहे त्यांचा. हा बघा. ए अंधा कानून, जरा नीट बघ. एक मिनिट नाही ना. हा आत्ता बरोबर आहे. तुम्ही जाऊ शकता, पण ही नाही जाऊ शकत. अरे बाबा, घरचीच मुलगी आहे ती. तिचं तोंड नीट बघून घ्या आणि फोटो काढ. चल लवकर, चल चल. तिथे वळा. चल चल, पटकन चल, पटकन चल. चलू. काका काका कोण आहे ती लोक? ते जाऊ दे ना, तुला काय करायचंय? बरं ते जाऊ दे, तुम्ही मिशी का कापली? मी तिरुपतीला गेलो होतो ना म्हणून. अच्छा, पण तिरुपतीला डोक्यावरचे केस कापतात है ना? दिसतात का डोक्यावरती? मग म्हणून मिशी दिली. नाही नाही, पण मला एक सांगा की मला. तू जास्ती बडबड करू नकोस. तू फक्त बेटूवर फोकस कर. तिच्याशी बोल, तिचा मूड ठीक कर. कळलं? कळलं कळलं. पण मला एक शेवटचं विचारायचं होतं. म्हणजे अरे बाबा, जास्ती बोलू नकोस. पटकन आज जा, नाही तर डॉग येईल आणि तुला डायरेक्ट बाजगाव डॉकला घेऊन जाईल. कळलं? अहो पण मी. जा लवकर. ऐका ना, जा पटकन. घर इथलाती बलकाती वो, सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भर माती सब कुछ आती वो. अरे इसके सितारे सारे चमकीले चमकीले चमकीले, गगन में इसके बहारे, आज हरियाले हरियाले हरियाले, लराई माझी लाडाची लाडाची आवड हिला चंद्राची. बघतेस नवी माझी मेहंदी चालू आहे. याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. अगं बाहेर गेटवर गुंड मवाली लोक सिक्युरिटी म्हणून उभे. त्यांनी मला आत सोडलं नाही. याला काही अर्थ आहे का? नाही, एकतर मुळात एवढी सिक्युरिटी वगैरे कशाला? सिक्युरिटी नाही आहे. सिक्युरिटी ही आतल्या माणसांना वाचवण्यासाठी असते. इथे मला कोणीही वाचवू नये ना, यासाठी आहे सिक्युरिटी. म्हणजे सुयशने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बाहेर पहारे बसवलेत त्यांनी. आतलं कोणी बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचं कोणी आतमध्ये येऊ शकत नाही. आता हे लग्न करण्यापासून माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये. सही एक पर्याय. आपण पोलीस कंप्लेंट करू शकतो. त्याचा काही फायदा होणार नाहीये. या सगळ्यातून सुयश सुटेल आणि डॅडू कायमचा जेलमध्ये जाईल. काय? पृथ्वी अडकली आहे. मम्मा आणि डॅडूच्या मूर्खपणामुळे सुयश आयुष्यात आला आणि आदित्यला धडा शिकवण्यासाठी म्हणून मी त्याला जवळ केलं. पण आता मरेपर्यंत सुटका होणार नाही या सगळ्यांना. सई तू असं बोलतेस? तू शमशेर सिंग आहेस यार, है ना? शमशेर सिंग असा नसतो मित्रा. आणि जर हे बघ, तुला जर नाही जमलं ना, तर तुझी लाज आहे ना. हे बघ, मला खात्री आहे आदित्य असा पांढऱ्या घोड्यावरून राजकुमारासारखा येईल आणि या सगळ्या गुंडांपासून वगैरे तुला सोडून घेऊन पळून जाईल. हे सगळं फक्त स्वप्नात होतं नाही ना, सत्यात नाही. आता इथून मला दूर घेऊन जाण्यासाठी आदित्य नाही येणार. सुयश येईल. स्वप्नात येणे तुझे, भामावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. हो गई बट्टू, ओ गुड़िये बट्टू, ओ हो गई मुंडे
बेब्स केवढी सुंदर दिसतेस तू. ओळखलंच नाही मी तुला. नाही सुंदर दिसतीये पण खुश दिसतीये का बघ ना जरा. खुश नाहीयेस काय? नाही ना काय म्हणते? खुश नाहीयेस? नयनाला हसून हॅपी खुश आहे ती. खुश नसेल तरी ऑप्शन आहे का? काय फादर इन लॉ आहे का ऑप्शन? ना ए काय बघते तू? चल मेहंदी काढ. एक नाव कुठे यात माझं? सई नाव कुठे यात माझं? नाव मेहंदीमध्ये लपलेलं असतं ना, शोधावं लागेल. आता लपवायची काय गरज आहे? आता सगळ्यांना कळायला पाहिजे की सई माझ्या मालकीची. ए चल नाव काढ. चल S for सई. S for yes. आता मंगळसूत्र घातलं ना की सई कायमची माझी. कोणाचे? काय फादर इन लॉ? तुम्ही काय शांत बसलाय? बजाव. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेरे तुझे गोरी आएंगे तेरे सजना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, सजना सजा के रखना, चेहरा छुपा के रखना, ये दिल की बात टॉक टॉक टॉक. इथे बायकांच्या प्रोग्राम मध्ये आपण काय करतोय? मी बाहेर तुमची सोय केली आहे. चला 2-2 टाकूया. चला 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 लवकर लवकर पटकन पटकन पटकन. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. ए बजाव. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. सई बेटा, मेहंदी अर्धवट राहिली आहे ना, चल ना मेहंदी पूर्ण करून घेऊया. माझं बाळ लग्नात छान दिसायला हवं, हो की नाही? अगं ही पुरुष मंडळी अशीच असतात आणि प्रत्येक लग्नात असं होतं. खरंच तुला वाटतंय तसं नाहीये. म्हणजे सुयश खरंच खूप चांगला मुलगा आहे. तू आज जसा वागला त्यावर जाऊ नकोस. तो लग्नानंतर नाही असा वागणार. थोडासा सहन कर ना प्लीज. पण काय करू शकतो मला? हातही लावू नकोस मला. मला समजावू नकोस काही आणि सहन करायला तर मुळेच सांगू नकोस, कारण नाही होते मला सहन, नाही होते सहन काही. आता आपण काय करू शकतो बच्चा?